दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत राज्यातल्या 7 उमेदवारांबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यात सोलापुरातून प्रणिती शिंदेंची उमेदवारी निश्चित झाल्याचं समजतंय। लवकरच काँग्रेसकडून या 7ही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे। दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह आणि यात महाराष्ट्रातले नेते महत्त्वाचे उपस्थित होते आणि या बैठकीत काँग्रेसकडून लोकसभेच्या 7 जागांवर चर्चा झाल्याचं समजतंय। यामध्ये सोलापूरमधून प्रणिती शिंदेंना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचं समजतंय। लवकरच या 7 जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा होईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, दिल्लीतली आज महत्त्वाची काँग्रेसची बैठक होती। यात सोलापूरमधून प्रणिती शिंदेंची उमेदवारी निश्चित मानली जाते। काय अधिक माहिती मिळते? बिलकुल, महाराष्ट्रामधील 7 जागांवर ही चर्चा झालेली आहे, कारण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे आणि त्यामध्ये महत्त्वाच्या ज्या जागा आहेत चंद्रपूर आणि त्याचबरोबर सोलापूर, या 2 जागांवर चर्चा झालेली आहे। चंद्रपूरमधून प्रतिभा धानोकर यांनी तिकीट मागितलेलं आहे, परंतु सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांनी सुद्धा तिकीट मागितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। केंद्रीय निवडणूक समितीची ही काँग्रेसची बैठक होती आणि त्यामध्ये प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधून लढवावं अशी सहमती सर्वांची असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे प्रणिती शिंदे यांना हे सोलापूरचं तिकीट दिले जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि अद्याप भाजपकडून कोण तिथे उमेदवार असेल हे सुद्धा स्पष्ट नाहीये, मात्र काँग्रेसने स्पष्ट केलं प्रणिती शिंदेचं नाव। नक्की, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।